नमस्कार मंडळी, झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत. तर मंडळी, तुम्हाला थंबनेल बघून तर समजलंच असेल की आज मी तुमच्यासोबत कोणती रेसिपी शेअर करणार आहे. अगदी बरोबर ओळखलेलं आहे. आज मी तुमच्यासोबत ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी सोपी आहे बनवायला आणि विशेष म्हणजे ढोकळा बनवण्यासाठी मी अजिबात मिक्सरचा वापर केला नाही, नाही कुकरचा वापर केलेला. तर नवशिके आणि बॅचलरसाठी तर ही खूप सोपी रेसिपी आहे आणि खास तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केलेली आहे. आवर्जून बघा ही रेसिपी. चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर मी बाऊल घेतला आहे. बाऊलमध्ये चाळण ठेवली आणि चाळणीमध्ये आपल्याला 1.5 वाटी भरून बेसनपीठ घालायचे. बेसनपीठ चाळून घ्यायचे. नेहमी ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला बेसनपीठ चाळूनच घ्यायचे. आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचे. 2 चमचे साखर घालायची. चिमूटभर हळद घालायची. हळद जास्त घालू नका. त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. सर्व जिन्नस आपल्याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी लिंबाचा रस वापरलेला आहे. तुम्ही लिंबूसत्व घातलं तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी 1 वाटी भरून पाणी घातलं आहे. पाण्याचं जे मी माप तुम्हाला सांगितलं आहे अगदी परफेक्ट आहे, बरोबर आहे. जर ढोकळ्यामध्ये पाणी कमी किंवा जास्त झालं तर ढोकळा बिघडतो. तर हे जे मी तुम्हाला पाण्याचं माप सांगितलं आहे अगदी परफेक्ट आहे. आता व्यवस्थित यामधील गाठी मोडून घ्यायच्या आहेत. एकसारखं हे बॅटर करून घ्यायचं आहे. बघू शकता असं हे बॅटर असायला हवं. यापेक्षा जास्त पातळ पण नको आहे आणि यापेक्षा जास्त दाटसरसुद्धा नको आहे. आता लगेच यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यामधील साखर पूर्णपणे विरघळेल. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा त्या भांड्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं. 5 मिनिट झालेले आहेत आणि बघा यामधील साखर, मीठ जे आपण घातलेलं साहित्य होतं ते सगळं व्यवस्थित विरघळलेलं आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि मऊसूतसुद्धा होतो. त्यामुळे तेल जरूर घाला. व्यवस्थित या बॅटरमध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 पॅकेट इनोचं. तुमच्याकडे इनो जर नसेल तर तुम्ही खायचा सोडासुद्धा घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं-जसं बॅटरमध्ये इनो मिक्स व्हायला लागेल तसं-तसं हे बॅटर हलकं-फुलकं व्हायला लागतं आणि याचा रंगसुद्धा बदलतो. आता लगेच आपल्याला तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर सगळं घालून घ्यायचे आणि बॅटर डब्यामध्ये घातलं की आपल्याला वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. लगेच आपल्याला हे बॅटर शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. हे बॅटर बनवण्या अगोदरच मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं. पाणी चांगलं उकळलेलं असावं. कढईमध्ये स्टँड ठेवले. आता स्टँडवर आपल्याला हा बॅटरचा डब्बा ठेवायचा. यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मीडियम ठेवायचा. मीडियम गॅसवर आपल्याला 15 ते 20 मिनिट हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. तर 15 ते 20 मिनिट झालेला आहे. ढोकळासुद्धा छान शिजलेला आहे बघा तुम्ही. आता चेक करूया ढोकळा शिजला आहे की नाही. तर बघा मी ते ढोकळ्यामध्ये सुरी घालत आहे. तर अजिबात सुरीला ढोकळा चिटकलेला नाही. एकदम परफेक्ट ढोकळा शिजलेला आहे. आता ढोकळा थंड होण्यासाठी ठेवून देऊया. फोडणी तयार करून घेऊया ढोकळ्यासाठी. कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडंसं तीळ घालून मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं नाही, तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता यानंतर यामध्ये घालायची आहे साखर. तर साखर इथे मी थोडी जास्त घातलेली आहे आणि साखर घातली की गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवर याला एक दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही जी फोडणी आहे ती पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे. नंतरच ढोकळ्यासाठी वापरायची आहे. आणि ढोकळ्यासाठी आपल्याला गरम फोडणी अजिबात वापरायची नाही, पूर्णपणे थंड वापरायची आहे. फोडणी थंड होत आहे. इकडं आपला ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा मस्त असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अजिबात डब्याला चिटकलेला नाही. असा जाळीदार छान असा फुललेला ढोकळा आहे बघा. मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि हे जे मी प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ढोकळ्याचं अगदी परफेक्ट आहे. जरूर करून पहा तुम्ही हा ढोकळा. तुम्हाला आवडेल. अगदी रसरशीत हा ढोकळा तयार होतो. आता इथं आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हा जो ढोकळा आहे तो आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ही फोडणी किती मोठी आहे? ही जी शिल्लक आहे पाणी फोडणीचं ते काय करायचं? आता फोडणीमध्ये आपल्याला ढोकळा घातला की 3 ते 4 मिनिट असा ठेवायचा आहे आणि यावर अशी आपल्याला फोडणी घालून घ्यायची आहे. आणि माझ्या या पद्धतीने असा ढोकळा बनवला, अशी फोडणी बनवली ना, तर तुमचा ढोकळा ओठाने खाता येईल एवढा मऊसूत तयार होईल, जाळीदार तयार होईल आणि
एकदम रसरशीत तयार होतो. नवशिके बॅचलरसाठी तर एकदम सोपी रेसिपी आहे. बघा तुम्ही कट केल्यानंतरसुद्धा ढोकळा अगदी सहज कट होत आहे. अगदी जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. आणि मंडळी, तुम्हाला जे हे मी प्रमाण सांगितलं आहे ढोकळा बनवण्याचं, अगदी तुम्ही जसेच्या तसे घ्या. तुमचाही जाळीदार ढोकळा मऊसूद आणि असा रसरशीत ढोकळा तयार होणार याची गॅरंटी मला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार याची गॅरंटी मला आहे. तर मंडळी, फक्त एकदाच माझ्या या पद्धतीने ढोकळा बनवून पहा. सगळ्यांना आवडेल. आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ढोकळ्याची कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.